देवमाणूसमधला अध्याय 30 जानेवारी भागामध्ये मालिकेने घेतलं जबरदस्त वळण, कारण अखेर झाली डिंपलची एंट्री आणि जामकरने केली देवीसिंगची भयंकर अवस्था. ती कशी, चला तर बघूया. तर नाटकी गोपाळ खूप नाटक करत असतो, पण समोर पण असतात इन्स्पेक्टर मार्तंड जामकर. ते आता देवीसिंगला एवढं मारत असतात की तो मोठमोठ्याने रडत असतो आणि म्हणतो, अहो तुम्ही का मारताय मला? अरे मॅडमशी माझा काय संबंध? जामकर म्हणतात, डिंपल कुमार. आता मात्र देवीसिंगचे होशच उडतात. त्याला डिंपल आठवते चहा देताना आणि म्हणते, या ना डॉक्टर. देवीसिंग मनात म्हणतो, यांना कसं माहिती डिंपलबद्दल? आता त्याच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात आणि हेच जामकर साहेब पकडतात. त्यानंतर सुधाकर, घे आला आतमध्ये. आता देवीसिंग खूप गयावया करत असतो, पण ते जामकरच ज्यांनी गुन्हेगाराच्या हड्ड्या तोडलेल्या असतात, त्यामुळे ते बऱ्याच वेळा सस्पेंडही झालेले असतात, पण त्याची ते कधीही पर्वा करत नाही. आता असते देवीसिंगची बारी. ते आता त्याला आत आणतात आणि त्याचे कपडे काढतात. आता त्याला बर्फावर झोपवतात आणि हातपाय बांधतात. देवीसिंग म्हणत असतो, अहो साहेब मी काहीच नाही केलं. आता जामकर त्याच्या पाठीत काठी घालतात. तो आता मोठ्याने किंचाळतो, ओ साहेब. पण जामकर काही ऐकत नाही. काठीने मारून मारून त्याची पाठ सुजवतात. त्याच्या पाठीवर मोठमोठे ओळ असतात. जामकर म्हणतात, बोल, कुठे लपवलं आर्याला? काठी मारत म्हणतात, सांग सांग. वेदनेने किंचाळत म्हणतो, माहीत नाही हो मला. सुधाकर म्हणतो, तुला जे काय माहिती आहे ना ते खरं खरं सांग, पुरावे आहेत आमच्याकडं. आता मात्र देवीसिंग चांगलाच हादरतो. मनात म्हणतो, यांच्याकडं कोणता पुरावा आहे? ज्या अर्थी मला मारतात त्या अर्थी नक्कीच काहीतरी मोठा पुरावा असणार. तेवढ्यात त्याच्या पाठीत काठी बसते आणि तो पुन्हा मोठ्याने किंचाळतो. इकडे मात्र फुलाबाई खूप रडत असते आणि आप्पाला म्हणते, अहो गोपाळला आणा ना, मला गोपाळ पाहिजे. आप्पा म्हणतात, आपण सगळे पोलीस स्टेशनला जाऊया, म्हणजे त्या जामकरवर दबाव येईल. लकी म्हणतो, बरोबर आहे आप्पा, चला आम्ही सगळेच येतो. ते आता जायला लागतात. तेवढ्यात लाली ओरडते, थांबा. आता हिने काय थांबवलं म्हणून शॉकून सगळेच बघायला लागतात. फुला म्हणते, लाले त्यांना का अडवतीये? लाली म्हणते, मी माझ्या नवऱ्याला सोडून आणणार. फुला म्हणते, तू सोडून आणणार? तू कसं सोडणार? अगं तुला माहीत नाही का, ते जामकर साहेब कुणाचंही ऐकत नाही. हे सगळे गेले की त्याच्यावर दबाव येणार. लाली म्हणते, मी माझ्या नवऱ्यासाठी काय करू शकते हे त्या जामकरला पण कळू द्या. ती आता तोऱ्यात निघून जाते. आजी म्हणते, आली मोठी कळणारी. तो जामकर एका दानक्या तिला उडून लावील. मला तर असं वाटतं ही पण त्या भामट्याच्या साथीला आहे आणि दोघं मिळून गावात मुडदे पाडतायत. अरे त्या जामकरने हिला पण धरायला पाहिजे. मला म्हणते, आत्या माझ्या गोपाळा तर नाव ठेवीत होता, आता माझ्या सुनाला पण का? काय हो त्या दोघांनी तुमचं काय वाकडं केलं? आजी मुरका मारत म्हणते, काय वाकडं केलं? माझं काय वाकडं करणारे? त्यांच्यातच काय, कोणातच हिंमत नाही माझं काही वाकडं करायची. रंजी म्हणते, आत्याबाई बरोबर बोलताय तुम्ही. आजी म्हणते, मी नेहमीच बरोबर बोलते. आप्पा म्हणतात, म्हातारे जरा गप्प बसती का? आता लाली पोलीस स्टेशनला जाते आणि म्हणते, कुठे आहे माझा नवरा? पोलीस म्हणतात, चौकशी चालू आहे. लाली म्हणते, त्यांनी काही केलीच नाही तर चौकशी कसली करताय? काय हो तुम्हाला कोणी सापडत नाही म्हणून त्यांना आणलं का? मला आत्ताच्या आत्ता माझ्या नवऱ्याला भेटायचे. आता लालीच ती काय माघार घेणाऱ्यातली नसते. एक पोलीस आत जातात आणि जामकरला म्हणतात, साहेब ह्याची बायको ती लाली आली आहे. जामकर म्हणतात, जिच्या नवऱ्याला मारलं का जिचा जीव होतो वर खाली ती आहे गोपाळ टेलरची बायको लाली. तीच ती लाली. चला तिला हाकलून द्या आणि परत जर इथे सांगायला आलात की हा आला तो आला तर नोकरी सोडायची आणि घरी जायचं. आता बघूया जामकर साहेब लालीला भेटतात की लाली आत जाते आणि तिला डिंपलबद्दल कळतं. असेच नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.